धावसंख्या मिळत आहेत. केतन भुईर एक जबरदस्त गोलंदाज आहे. आता मात्र चेंडू हवेमध्ये, दोन क्षेत्ररक्षक चेंडू मागे धावतायत. जजमेंट खराब पाहायला मिळत आहे. एकचा रूपांतर दोन मध्ये होत आहे आणि या मिळतील 2 धावा. 2 धावसंख्येने संघाची धावसंख्या पुढे सरसावते. धावसंख्या जाऊन पोहोचली ती तब्बल 7 आकड्यावरती. 87 धावांचं टार्गेट असताना मात्र पहिलं षटक केतन भोईरचं प्रगतीपथावर असताना धावसंख्या 7. केतन भोईर एक दर्जेदार गोलंदाज आहे करावे गावातला. पुन्हा एकदा बॅटची कडा घेतली जाते. खरा जजमेंट पाहायला मिळतंय. चेंडू मागे क्षेत्ररक्षक कैलाश म्हात्रे, चांगलं क्षेत्ररक्षण, फेकी होते. दुसरीचा प्रयत्न, ह्या मिळतील 2 धावा. धावसंख्या 9. डू ऑर डायची मॅच आहे. करो या मरोची स्थिती आहे. दोन्ही संघ मात्र प्रयत्न करतायत. पुन्हा एकदा टॅप केलंय चेंडूला. 1 धाव पूर्ण केली जाते. क्षेत्ररक्षक तैनात आहे. फक्त आणि फक्त 1 धाव मिळेल. संघाची धावसंख्या तब्बल जाऊन पोहोचली 10 या आकड्यावरती. 87 धावांचा पाठलाग करताना धावसंख्या 10. करावे प्रीमियर लीगच्या माध्यमातून पुन्हा एकदा मी सहर्ष स्वागत करतोय. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. 12-12 एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर रवींद्र तांडेल यांचं शुभागमन होतंय. त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. पंचांचा इशारा येतो वाईड बॉल. आणि 1 धाव मिळेल. संघाची धावसंख्या 11. 11. आणि निलेश तांडेल, मिस्टर 40+ मिस्टर फिटनेस. पहा हँडसम चेहरा आमच्या मंचाकडे येताना दिसतायत. आणि इथे मात्र फलंदाज होतोय बाद. अलंकार तांडेलला दाखवलाय तंबूचा रस्ता. साईरांज 2020 युनाइट संघानं मोठा धक्का दिलाय स्मिथ अँड शर्वी टीमला. पुन्हा एकदा आता मात्र धक्का बसलाय. ज्या विकेटची गरज होती साईरांज 2020 युनायटेड संघाला, त्यांनी मात्र तो विकेट तंबू मध्ये परतवलाय, डगआउट मध्ये परतवलाय. मिस्टर अलंकार तांडेलला आता मात्र नवीन फलंदाज आलाय प्रणित तांडेल. 87 धावांचा पाठलाग करताना पहिला धक्का लागला यावेळी स्मिथ अँड शर्वी वॉरियर्स संघाला. जबरदस्त कमबॅक पाहायला मिळतोय. मिस्टर केतन भोईर गोलंदाजी मार्कवर आगामी चेंडू फेकतोय. हा चेंडू आता मात्र पुन्हा एकदा बॅटची कडा घेतली जाते. बॅक टू बॅक दुसरा धक्का. अप्रतिम गोलंदाजी, भन्नाट गोलंदाजी होते यावेळी साईरांज युनायटेड या संघाची. केपीएलच्या स्पर्धेच्या माध्यमातून आयवा झेल साठी 12-12 एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर रवींद्र तांडेल यांच्याकडनं 200 रुपयाचं पारितोषिक असेल. सर्व प्रेक्षकांना मेजवानी आहे.
कोणीही षटकाराच्या पलीकडे जर झेल घेतला त्याला 200 रुपये पारितोषिक असेल रवींद्र तांडेल यांच्या माध्यमातून। नवीन फलंदाज आला यावेळी फलंदाज निशांत म्हात्रे। पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी केतन भोईर याची जबरदस्त गोलंदाजी। पहिला चेंडू अवांतर त्याच्यावर आलेला चौकार त्याच्यानंतर केलेला कमबॅक पहा काय गुणवत्ता आहे या गोलंदाजामध्ये। अप्रतिम गोलंदाजी केतन भोईर याची। पहिलं षटक फेकत असताना 11 धावसंख्या खर्च केल्या 2 फलंदाज बाद केले 87 धावांचा पाठलाग करताना संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 2 गडी बाद 11 धावा। अलंकार तांडेल माघारी परतलाय। आता हरदेव तांडेल याच्यावरती पूर्णपणे जिम्मेदारी आहे। हरदेव तांडेल हा सामना फिनिश करेल का हा मात्र प्रश्न आता मात्र मैदानामध्ये निर्माण झालाय। हरदेव तांडेलला चांगली फलंदाजी करावी लागेल। गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आला यावेळी गोलंदाज मिस्टर विपुल भोईर ज्यानं फलंदाजी करत असताना अप्रतिम कामगिरी केली आहे। आता मात्र गोलंदाजाच्या भूमिकेत आपण पाहतोय विपुल भोईर याला पहिला चेंडू फेकतोय। हा चेंडू हवेमध्ये हरदेव तांडेल बाद होण्याची शक्यता परंतु वाचला जातोय। नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडतोय। ताकद कमी पडते हरदेव तांडेल याची। लांबी जास्त उंची जास्त लांबी कमी होती या फटक्यामध्ये। पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर विपुल स्ट्राइक मध्ये हरदेव असं हे बॅटल आपण पाहतोय। 87 धावांचं टार्गेट। हा चेंडू बॅटची कडा घेतली जाते। शतरक्षक चेंडू मागे धावतोय। एक धाव पूर्ण चेंडू जातोय दणदण करत सीमा रेषा पलीकडे। हा येतोय संघर्षमय चौकार 4 धावा। संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती तब्बल 17 या आकड्यावरती। हरदेव तांडेल वरती मात्र पूर्णपणे दारोमदार असेल या संघाची। त्याला मात्र चांगली फलंदाजी करावी लागेल तर आणि तरच सामना जिंकणं शक्य असेल। गोलंदाज तितक्याच ताकदीचा आहे विपुल भोईर एक टॅलेंटेड गोलंदाज आहे। स्विच हिटचा प्रयत्न दशरथजी पाटील असते तर या फटक्याला नाव दिलं असतं त्यांनी परंतु ते नाहीयेत आज इथे। आजच्या मात्र रात्रीमध्ये असतील ते आणि जबरदस्त स्ट्रोक लगावलाय। काय नजाकत होती फटक्यामध्ये कव्हरच्या दिशेने मॅक्झिमम माइटी हिट। इट्स 6 रन 6 धावा। धावसंख्या जाऊन पोहोचली ती तब्बल 23 या आकड्यावरती। पुन्हा एकदा हरदेव
पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये, फलंदाज होईल बाद. बॅक टू डगआउट. हरदेव तांडेल निराश करतोय आपल्या संघाला. आता मात्र कुठेतरी प्रश्न निर्माण झालाय की दोन मोठे हार्ड हिटर फलंदाज माघारी परतलेत. अलंकार तांडेल नंतर हरदेव तांडेल देखील बाद झालाय. आता 87 धावांचा पाठलाग करणार कोण, एवढ्या धावा काढणार कोण, हा प्रश्न मात्र निर्माण झालाय मैदानामध्ये. निशांत म्हात्रे आहे, निलेश म्हात्रे आलाय. फटकेबाजी होईल का, ह्या धावा चेस होतील का, हा प्रश्न निर्माण झालाय. तितक्याच ताकदीची गोलंदाजी पाहायला मिळतीये विपुल भोईरची. विपुल भोईर देखील कमी नाहीये, चांगली गोलंदाजी करतोय. 87 धावांचं टार्गेट ठेवलंय, भलं मोठं आव्हान ठेवलंय. ते आव्हान मात्र पार करत असताना दोन फलंदाज माघारी परतवलेत. चांगली गोलंदाजी आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतीये साई राऊंड 2020 युनायटेड संघाची. पुन्हा एकदा हा चेंडू उडवलाय, गॅप मध्ये चेंडू पडतोय. क्षेत्ररक्षण मात्र खराब होतोय. पंचांचा इशारा आमच्याकडे येतोय 4 धावेचा. 1 बाउंस सीमा रेषा पार, हा येतोय चौकार. 4 धावसंख्येनंतर मात्र षटकाची होते समाप्ती. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 87 धावांचा पाठलाग करताना स्मिथ अँड शर्वी वॉरियर संघाची धावसंख्या 2 गडी बाद 27 धावा. विजयासाठी गरज असेल 18 चेंडू आणि 60 धावांची गरज. 18 चेंडू आणि 60 धावा. 18 बॉल needed 60 runs. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. केपीएल स्पर्धेच्या माध्यमातून सर्व मान्यवरांचं करावे ग्रामस्थांतर्फे केपीएल कमिटीतर्फे सहर्ष स्वागत. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. पुन्हा एकदा मॅच कडे वळतोय. 87 धावांचा पाठलाग करताना संघाची धावसंख्या 27 रन्स. आणि आता मात्र 18 चेंडू आणि 60 धावा. गोलंदाजी मार्कवर आलाय गोलंदाज मिस्टर राहुल तांडेल. पहिला चेंडू आपल्या षटकातला निशांत म्हात्रेसाठी. हा चेंडू उडवलाय निशांत म्हात्रे यानं. चेंडू जातोय आउट ऑफ द पार्क. इट्स अ मॅक्सिमम हिट. 6 धावा. संघाची धाव संख्या तब्बल जाऊन पोहोचली ती 33 या आकड्यावरती. 87 धावांचा पाठलाग करताना संघाची धाव संख्या 33 रन्स. 17 चेंडू आणि 54 धावांची गरज. पुन्हा एकदा चेंडू उडवलाय. बॅक टू बॅक दुसरा. आता मात्र सामना जिवंत ठेवला निशांत म्हात्रे यानं. संघाची धाव संख्या जाऊन पोहोचली ती तब्बल 39 या आकड्यावरती. पुन्हा एकदा सामन्यामध्ये मात्र रंगत निर्माण केले. यावेळी फलंदाजी करत असताना निशांत म्हात्रे यानं अप्रतिम फलंदाजी, अप्रतिम फटकेबाजी
केपीएलच्या स्पर्धेमध्ये नेहमीच गुणवत्ता सिद्ध करत असतो हा फलंदाज. अष्टपैलू कामगिरी असते याची. स्मिथ अँड शर्वी या टीम कडनं खेळत असताना गोलंदाजावरती चढवला हल्ला. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती तब्बल 39 या आकड्यावरती. पुन्हा एकदा चेंडू उडवलाय. तिसरा लगातारचा तिसरा षटकार. जोरदार टाळ्या निशांत म्हात्रेसाठी. जबरदस्त अप्रतिम फटकेबाजी. 3 चेंडूवर 3 षटकार निशांत म्हात्रे याच्या. 18 चेंडूंमध्ये 60 धावांची गरज असताना सलग तिसरा षटकार आपण पाहतोय निशांत म्हात्रे याच्या बॅटमधनं. काय अफलातून फटकेबाजी करतोय. प्रेक्षकांना मोहित केलं यावेळी या फलंदाजानं निशांत म्हात्रे. कालचा दिवस गाजवला होता स्वागत पाटील यानं. आजचा दिवस गाजवताना दिसतो निशांत म्हात्रे. चौथा चेंडू आता मात्र सरळ सोडून दिलाय. मारण्याचा प्रयत्न केला होता. मिस होतोय. बीट करतोय चेंडूला. निर्धाव चेंडूची सांगता होते. धाव संख्या स्थगित आपण पाहतोय 45 या आकड्यावरती. 45 रन्स. पुन्हा एकदा राहुल तांडेल आगामी चेंडू निशांत साठी फेकतोय. शॉर्ट पीस प्रकारचा चेंडू सरळ उडवलाय. चेंडू जातोय सीमा रेषा पार. षटकार. व्हॉट अ बॅटिंग परफॉर्मन्स मिस्टर निशांत म्हात्रे. काय सुपर फलंदाजी पाहायला मिळते निशांत म्हात्रे याची. या षटकामध्ये चौथा षटकार आपण पाहतोय निशांत म्हात्रे याचा. संघाची धाव संख्या 51. आता मात्र हळूहळू समीकरण जवळ येताना दिसतंय. निशांत म्हात्रे संघाला सावरताना दिसतोय. एक हाती किल्ला लढवतोय मिस्टर निशांत म्हात्रे. राहुल याचा अंतिम चेंडू. हा नो बॉल. खराब चेंडू. चेंडू जाईल दणदण करत सीमा रेषा. काय घडतंय या सामन्यामध्ये पहा. 1+4 अशा ह्या मिळतील 5 धावा. संघाची धाव संख्या तब्बल जाऊन पोहोचली 56 रन. 13 चेंडू आणि 31 धावांची गरज. अतिशय महाग ठरलाय हा गोलंदाज. चमत्कार घडला या सामन्यामध्ये. खर तर चमत्कार घडला या सामन्यामध्ये. कारण की चमत्कारी बाबा बसल्यात मंचावरती भरपूर. आणि हा चेंडू उडवलाय. चेंडू जाईल आउट ऑफ द पार्क. बिग 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 इट. इट्स मॅक्झिमम. षटकार. जोरदार टाळ्या निशांत म्हात्रेसाठी. अप्रतिम खेळ. या षटकामध्ये राहुल तांडेल यानं 35 धावसंख्या खर्च केल्या. आणि आता मात्र समीकरण असेल येणारे 12 चेंडू आणि विजयासाठी 25 धावांची गरज. 12 चेंडू आणि 25 धावा. 25 धावा 12 चेंडू.
हॅलो 87 धावांचा पाठलाग करताना 3 षटकांचा खेळ संपुष्टात आलाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 65 धावा. 62 धावा. येणारे 12 चेंडू आणि 25 धावांची गरज. काय जबरदस्त अफलातून फलंदाजी निशांत म्हात्रे याची. अप्रतिम 5 षटकार आपण पाहिले. राहुल तांडेल याला मात्र पूर्णपणे झोडपून काढले यावेळी फलंदाजी करत असताना निशांत म्हात्रे यानं. हरदेव तांडेल आणि अलंकार तांडेल बाद झाल्यानंतर असं वाटलं होतं एक हाती सामना जिंकतील की काय, परंतु निशांत म्हात्रे यानं मात्र सामना जिवंत ठेवलाय. परंतु सामन्यामध्ये कमबॅक देखील केलंय. 12 चेंडू आणि 25 धावांची गरज. आता मात्र स्ट्राईक मध्ये निलेश म्हात्रे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज गोविंद. 12 बॉल 25 धावा. पुन्हा एकदा सामन्याला होते सुरुवात. पुन्हा एकदा गोविंद निघतोय. आगामी चेंडू पहिला चेंडू. हा चेंडू उडवलाय. चेंडू जाईल सीमा रेषा पार. इट्स मॅक्सिमम षटकार. व्हॉट हिट निलेश म्हात्रे. संघाची धावसंख्या तब्बल जाऊन पोहोचली ती 68. 68 धावा. निलेश म्हात्रे देखील षटकारानं आपलं खातं खुलं करतोय. आता मात्र बॅटची कडा घेतली जाते. फेकी खराब होते. फेकी खराब होते. गुड रनिंग पाहायला मिळते. एक धाव कंप्लीट केली जाते. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती तब्बल 69. आता मात्र समीकरण असेल 10 चेंडू आणि विजयासाठी 10 चेंडू आणि 18 धावांची गरज. जबरदस्त फलंदाज, विस्फोटक फलंदाज ज्याचे 5 षटकार आपण पाहिलेत तो स्ट्राईक मध्ये आलाय. निशांत म्हात्रे. हा फुलटॉस प्रकारचा चेंडू उडवलाय. चेंडू आता मात्र घेतलाय झेल आणि इथे मात्र संपलाय निशांत म्हात्रेचा खेळ. ज्या फलंदाजानं सामना जवळ आणून दिलाय त्याच्या मात्र खेळीचा अंत होतोय. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे निशांत म्हात्रेच्या खेळीला. काय जबरदस्त खेळ साकारलाय. सत्याऐंशी धावांचा पाठलाग करताना 4थं षटक प्रगतीपथावर असताना स्मिथ अँड शर्वी वॉरियर संघाची धावसंख्या तब्बल जाऊन पोहोचली ती म्हणजे 69 या आकड्यावरती. आणि आता मात्र समीकरण असेल 9 चेंडू आणि विजयासाठी 18 धावांची गरज. 9 चेंडू आणि 18 धावा.
87 धावांचा पाठलाग करताना संघाची धावसंख्या 69. 9 चेंडू आणि 18 धावांची गरज. 9 चेंडू आणि 18 धावा. सामना होता कुठे, सामना आणला कुठे? निशांत म्हात्रेच्या जोरावरती. निशांत म्हात्रेचे 5 षटकार सामन्याला मात्र कमबॅक करून दिलंय निशांत म्हात्रे यानं. 9 चेंडू आणि 18 धावांची गरज. पुन्हा एकदा गोविंद नवीन फलंदाज आलाय स्ट्राइक एंडला. सौरव चेंडूला उडवलाय, क्षेत्ररक्षक चेंडू मागे आणि फलंदाज होईल बाद. बॅक टू बॅक लागेल दुसरा धक्का. आता मात्र बॅकफुटवर जाताना दिसतोय थोडासा स्मिथ अँड शर्वी वॉरियर संघ. सलगचा दुसरा धक्का लागला जातोय या टीमला. चांगली गोलंदाजी गोविंद याची, चांगलं कमबॅक पाहायला मिळतंय. जसा स्वराज्य रक्षक मध्ये संभाजी महाराजांचा रोल अमोल कोल्हे बदलतो ना, तसा निलेश तांडेलचा रोल बदललाय. काय स्पीड आहे पहा निलेश तांडेलचा. चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि फलंदाज बाद होण्याची शक्यता होती. झेल निसटला जातोय. निलेश तांडेलला जीवदान दिलं जातंय. आज निलेश तांडेलचा दिवस आहे. हॅट्रिकच्या उंबरठ्यावर होता हा गोलंदाज आणि आता मात्र एक धाव मिळते. संघाची धावसंख्या 70. आता मात्र समीकरण असेल 7 चेंडू आणि 17 धावांची गरज. 7 चेंडू आणि 17 धावा. पुन्हा एकदा गोविंद. हा चेंडू सरळ सोडून दिलाय. इट इज अ वाईड बॉल. टप्पा पडल्यानंतर चेंडूनी वलन घेतलाय. पंच आमच्याकडे वळतील, अवांतरचा इशारा करतील. संघाची धावसंख्या 71. 7 चेंडू आणि 16 धावांची गरज. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. एक धाव पूर्ण होती आहे. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती तब्बल 72. 72 रन्स. आणि आता मात्र समीकरण असेल येणारे 6 चेंडू आणि विजयासाठी 15 धावांची गरज. 6 चेंडू 15 धावा. 15 धावा 6 चेंडू.
6 चेंडू आणि 15 धावांची गरज. 6 चेंडू आणि 15 धावा. स्ट्राइक मध्ये निलेश म्हात्रे, नॉन स्ट्राइक एंडला निलेश तांडेल, गोलंदाजी मार्कवर प्रमोद तांडेल. 87 धावांचा पाठलाग करताना सामना येऊन ठेपलाय. 6 चेंडू आणि 15 धावा. जोरदार टाळ्या या सामन्यासाठी. 6 चेंडू 15 धावा. पहिला चेंडू निलेश म्हात्रेसाठी सरळ चेंडू खेळून काढलाय. फक्त आणि फक्त एक धाव. निलेश तांडेल याला सुवर्ण संधी. लागोपाठ 2 षटकार मारले तर विशाल पाटील यांच्याकडनं 2000 रुपये. पुन्हा एकदा नो बॉल. पंचांचा इशारा नो बॉल आलाय. पुढचा चेंडू असेल फ्री हिट. समीकरण असेल 5 चेंडू आणि 13 धावांची गरज. 5 चेंडू आणि 13 धावा. पुन्हा एकदा सरळ चेंडू खेळून काढलाय. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली फेकी होते. फक्त आणि फक्त एकच धाव मिळेल. आता मात्र समीकरण असेल 4 चेंडू आणि 12 धावांची गरज. 4 चेंडू आणि 2 षटकार. निलेश म्हात्रेला देखील सुवर्ण संधी असेल. 2 षटकार मारले तर विशाल पाटील यांच्याकडनं 2000. आणि फलंदाज होईल बाद. जबरदस्त गोलंदाजी प्रमोद तांडेल यांची. अप्रतिम गोलंदाजी. सत्याऐंशी धावांचा पाठलाग करताना कुठेतरी घाम फोडला होता निशांत म्हात्रे सारख्या फलंदाजानं. आता मात्र कुठला फलंदाज येईल ज्याच्यामध्ये क्षमता असेल 2 षटकार मारण्याची. महेंद्र तांडेल आलाय. 40+ संघाचा एक चांगला खेळाडू. याच्याकडनं अपेक्षा असतील संघाला. 3 चेंडू आणि 12 धावांची गरज. तीन चेंडू आणि 12 धावा. 3 चेंडू 3 चौकार. 3 चेंडू 2 षटकार. गोलंदाज प्रमोद तांडेल. पुन्हा एकदा पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न. जबरदस्त गोलंदाजी. बारक्या याला मात्र बीट केलं जात आहे. 2 चेंडू आणि 12 धावांची गरज. अतिशय रंगतदार सामना आपण पाहतोय. 2 चेंडू आणि 2 षटकार. तिन्ही खेळाडू 40+ आहेत. 2 फलंदाज, 1 गोलंदाज. चेंडू उडवलाय. चेंडू जाईल आउट ऑफ द पार्क. इट्स मॅक्झिमम. सामना आणखीन जिवंत ठेवलाय. काय जबरदस्त सामना आपण पाहतोय. 1 चेंडू आणि 6 धावेची गरज. आणि महेंद्र तांडेल याने जर षटकार मारला तर विशाल एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर विशाल पाटील यांच्याकडनं तब्बल रोख रक्कम 2000 रुपये. एक चेंडू आणि 6 धावांची गरज. काय रंगतदार सामना. जणू काय 40+ चा सामना चालू आहे. गोलंदाज 40+ चा, फलंदाज 40+ चा.
एक चेंडू 6 धावा. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे या सामन्यासाठी, या चेंडूसाठी जोरदार टाळ्या. एक चेंडू 6 धावा. प्रमोद तांडेल आणि बारकिया सरळ सोडून दिलाय. पुन्हा एकदा लाईन खराब आहे. अवांतर चेंडू फेकलाय पंचांनी, वाईट चेंडू दर्शविलाय. पुन्हा एकदा एक चेंडू आणि 5 धावेची गरज. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. कंपल्सरी ड्रेसिंग आणि कंपल्सरी चेसिंग. एक चेंडू आणि 5 धावेची गरज. म्हणजेच महेंद्र तांडेल याला मारायचा आहे षटकार. 2000 रुपयाचा फटका विशाल पाटील यांच्याकडनं. षटकार मारला तर तब्बल रोख रक्कम 2000. एक चेंडू 5 धावांची गरज. पुन्हा एकदा प्रमोद तांडेल 40+ संघाचा एक दर्जेदार गोलंदाज आणि 40+ संघाचा दर्जेदार फलंदाज, दोघांमध्ये चालू असलेलं हे बॅटल आपण पाहतोय. काय जबरदस्त लढत आपण पाहतोय. 87 धावांचा पाठलाग करताना असं वाटलं नव्हतं इथपर्यंत सामना येऊन ठेपेल, परंतु सामना आलाय. जिवंत आहे सामना. एक चेंडू 5 धावांची गरज. प्रमोद तांडेल याचा अंतिम चेंडू. बारक्यासाठी बॅटची कडा घेतली जाते आणि येथे मात्र सामना फिनिश. प्रमोद तांडेल आपल्या संघाला मात्र विजयी प्राप्त करून देतोय. साई राऊंड 2020 युनायटेड संघ या स्पर्धेमध्ये हा सामना जिंकतोय. त्यांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. स्मिथ अँड वॉरियर्स या संघाने देखील चांगला खेळ साकारला या स्पर्धेमध्ये. त्यांचं देखील हार्दिक हार्दिक आभार. हॅलो, हर्षल स्मॅशर आणि आद्य शिवाय लायन थोडा 15 मिनिटं रेस्ट करा प्लीज. अंपायर लंच टाइम आहे अंपायर लोकांचा, प्लीज जरा थांबायचं आहे. साईरांश युनायटेड जे पैसे लावले होते प्लेयर लोकांसाठी त्यांनी यायचं आहे. आणि या सामन्याचा सामनावीर साई राऊंड 2020 युनायटेड संघाचा मॅन ऑफ द मॅच मिस्टर राजेश म्हात्रे. राजेश म्हात्रे ठरला या सामन्याचा सामनावीर. नितीन भोंगाले याने यायचं आहे, विपुल याने देखील यायचं आहे आणि राजेश म्हात्रे मॅन ऑफ द मॅच आपण देखील यायचं आहे. अतिशय जबरदस्त सामना रंगला. एक चेंडूमध्ये 5 धावांची गरज असताना मात्र प्रमोद तांडेल याने बीट केलं फलंदाजाला.